हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तुम्ही तुमचा सी प्रोग्राममध्ये फर्स्ट कोड कसा लिहिणार. त्यामध्ये आपण प्रिंटएफचा वापर करून प्रिंटएफ जे की एक इनबिल्ट फंक्शन आहे ते यूज करून आपण आपली एक फर्स्ट लाईन डिश इज रेडी हा कोड केला होता. करेक्ट. सो आय होप तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हा कोड तुमच्या एंडला प्रॅक्टिस केला असेल किंवा तुम्ही तो समजून घेतलं असेल आणि प्रॅक्टिस केलं असेल. मला कमेंट तर भेटल्या नाही अशा, बट आय होप तुम्ही ते करून बघितलं असेल. स्टील तुम्ही नाही करून बघितलं तर प्लीज प्लीज तुम्ही तुमचं ऑनलाईन कंपायलर ओपन करून एक वेळा ते ट्राय करा. इफ कोणी तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ नक्की बघा. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम. ओके, की सी प्रोग्राम कसा स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट होतो. कोणाला आठवत असेल तर मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, एका क्लासमध्ये सांगितलं होतं की जे आपले कम्प्युटर आहे, करेक्ट, जे कम्प्युटर आहे त्याला फक्त कुठली लँग्वेज कळतं? मशीन कोड. मशीन कोड जो कशामध्ये असतो? 0101 फॉर्मॅटमध्ये. करेक्ट. आणि 0101 फॉर्मॅटमध्ये आपण कोड लिहू शकत नाही. म्हणून आपण जो कोड आहे तो कुठल्या लँग्वेजमध्ये लिहितो? हाय लेवल लँग्वेज. ओके. जसं की सी, सी प्लस प्लस, जावा, एक्सेट्रा. ओके. सो हा सी प्लस प्लस मध्ये कोड आपण जो लिहित आहे तो आपला 01 फॉर्मॅटमध्ये नाही आहे. सो कम्प्युटरला तर कळत नाही हाय लेवल लँग्वेज. सो हा सी कोड मधला जो सी सी प्रोग्राम मधला जो कोड आहे तो हा कन्वर्ट कसा होतो आणि मग हा कसा कम्प्युटरकडे जातो आणि कसं आपल्याला एक आउटपुट मिळतं, ती सगळी जर्नी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आपल्याला जो सी लेवलचा जो कोड लिहिला आहे तो इंटरनली कसा कन्वर्ट होऊन मशीन कोडमध्ये येतो ते आपण डिस्कस करणार आहे. आपण एक वेळा तुम्हाला तरी मी स्टील एक सांगते की आपण एक हाय लेवल आणि लो लेवल शिकलो होतो. सो जे लो लेवल आहे, ओके, लो लेवलमध्ये दोन टाईप होते. एक तुमचा मशीन कोड आणि एक असेंब्ली कोड, ज्याला आपण असेंब्ली लँग्वेज सुद्धा म्हणतो किंवा असेंब्ली कोड, असेंब्ली लँग्वेज एक काही. मशीन कोड म्हणजे 0101 फॉर्मॅटचा आणि असेंब्ली कोडमध्ये 01 खूप अवघड होता समजायला, खूप हार्ड होता, त्यामुळे त्यामध्ये छोटे छोटे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी ऍड करणं सुरू केले. बट हा पण इतका इझी नव्हता टू अंडरस्टँड. सो पहिले इफ कोणी असेंब्ली कोडमध्ये सुद्धा कोणी प्रोग्राम केला तर स्टील तो मशीन कोडमध्ये कन्वर्ट कन्वर्ट व्हायचा, कन्वर्ट करावा लागत होता, बिकॉज असेंब्ली लँग्वेज पण मशीनला समजत नाही. मशीनला फक्त कुठली लँग्वेज, मशीन म्हणजे तुमचं कम्प्युटर, तुमची सिस्टीम, त्याला फक्त मशीन कोडच समजतं. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम, की सी प्रोग्राम हा कसा इंटरनली एक्झिक्यूट होतो. आणि हा क्वेश्चन करंटली अमरावती युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली त्यामध्ये पण आला होता. आणि आय आय नो की बीएससी वाल्यांना पण हा क्वेश्चन येऊ शकतो. सो प्लीज याचं थिअरी, याची डायग्राम नीट नीट स्टडी करा आणि नीट लक्ष द्या. सो एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम. सगळ्यात पहिले तर आपण शिकू एक्झिक्युशन म्हणजे काय आहे. मी यामध्ये टाकलंय की एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम मीन्स स्टेप बाय स्टेप प्रोसेस दॅट हॅपन्स फ्रॉम द टाइम यू राईट युअर कोड टू द टाइम कम्प्युटर शोज यू द आउटपुट. करेक्ट. ज्या टाइम पासून तुम्ही तुमचा फर्स्ट लाईन ऑफ कोड सुरू करता आणि टिल द एंड जेव्हा तुम्हाला तुमचं आउटपुट मिळतं, तो सगळा त्या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? एक्झिक्युशन. की सगळं कोड कंपाईल होत आहे, तुम्हाला आउटपुट मिळत आहे, त्याला आपण म्हणू एक्झिक्युशन. सो सी प्रोग्रामचं एक्झिक्युशन कसं होतं ते आपण शिकणार आहे. आय होप सगळ्यांना एक्झिक्युशनचं मिनिंग समजलं. ओके. सो यामध्ये काही मी स्टेप्स ऍड केले आहे. प्री प्रोसेसर, कंपायलर, असेंबलर, लिंकर, हे सगळं आपण शिकणार आहे. त्याआधी तुम्हाला मी थोडं व्हाईट बोर्डच्या मीडियमनी सांगणार आणि त्यानंतर आपण थेअरीमध्ये येऊ. ओके. सो सगळ्यांना, आय होप सगळ्यांना एक्सटेन्शन माहित आहे. एक्सटेन्शन्स म्हणजे काय? तुम्ही नॉर्मली बघितलं असेल की तुमचे जे एखादं रिझल्ट म्हणा, ठीक आहे, तुमचा रिझल्ट एक पीडीएफ असतो. करेक्ट. तर पीडीएफची एक्सटेन्शन काय असेल? डॉट पीडीएफ फाईल. तुमची एखादी इमेज बघा, लेट्स से त्या इमेजचं नाव काही पण असेल, एक्स वाय झेड, पण त्याचं एक्सटेन्शन काय असतं? डॉट आय एम जी. तुमची MP3 फाईल, त्याचं असतं MP3. तुमची MP4 फाईल. ओके. सो हे सगळे काय आहे? एक्सटेन्शन्स. या एक्सटेन्शनच्या थ्रू तुम्हाला कळतं की ती फाईल कोणत्या टाईपची आहे. ओके. इन द सेम वे, जेव्हा कधी तुम्ही सी प्रोग्राममध्ये कोड लिहिता, तर तुम्ही तो कोड आयडी यूज करून लिहू शकता किंवा तुमचे टेक्स्ट एडिटर यूज करून लिहू शकता. खूप सगळे व्हेरियस प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती तुम्ही कोडिंग करू शकता. ते आपण नंतर बघू. आतासाठी तुम्ही एक ऑनलाईन कंपायलर यूज करत आहे. बट नॉर्मली आपण टेक्स्ट एडिटर किंवा तुमची आयडी यूज करता. ओके. सो जो काही कोड असतो, जो तुम्ही एक फाईल असेल ना ज्यामध्ये तुम्ही तुमचा कोड लिहिलाय, त्या फाईलचं एक्सटेन्शन कधी पण लक्षात ठेवायचं, ते असणार आहे डॉट सी. ओके. तुम्ही तुमच्या लॅबमध्ये पण, कॉलेजमध्ये लॅबमध्ये तुम्हाला टर्बो सी प्लस कंपायलर असतं. त्यावरती तुम्हाला म्हटलं असेल की एक फाईल ओपन करा, सेव्ह करा. तर तुम्ही काहीतरी एक्स वाय झेड त्या फाईलचं नाव दिलं आणि त्याला डॉट सीनीच तुम्ही त्याला सेव्ह केलं असेल. ओके. सो जो काही तुम्ही कोड लिहिता सीचा, त्याचं एक्सटेन्शन कधी पण लक्षात ठेवायचं काय असणार आहे? डॉट सी.
जसं पीडीएफ फाईलचं डॉट पीडीएफ डॉट इमेजचं डॉट आय एम जी असते, तसं सीचं काय असणार आहे, डॉट सी. ओके, इथनं आपण आपल्या एक्झिक्युशनची सुरुवात करू. सो सुरुवातीला तुम्हाला तुमच्याकडे काय असणार आहे, एक डॉट सी फाईल, करेक्ट, ज्यामध्ये तुम्ही तुमचा कोड लिहिला आहे. तर त्याला आपण म्हणू लेट सी सी प्रोग्राम. ओके, तुमच्याकडे एक सी प्रोग्राम आहे ज्याचं एक्सटेन्शन आहे डॉट सी फाईल. त्या फाईलचं नाव आपण देऊ लेट्स हेलो डॉट सी. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. त्या फाईलचं नाव काय आहे, हेलो डॉट सी. ही आपली फर्स्ट फाईल आहे जी आपल्याकडे असणार आहे. स्टेप बाय स्टेप ती एक्झिक्यूट कशी होईल ते आपण बघणार आहे. त्याआधी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर मी ते साईडला लिहिते. बेसिक स्ट्रक्चर माहिती असेल सीचं काय आहे. सगळ्यात पहिले आपण हेडर फाईल्स इन्क्लूड करतो, जे की हॅश, सॉरी फॉर द हँडरायटिंग, हॅश इन्क्लूड std.io, सॉरी stdio.h, करेक्ट, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. मग तुम्ही तुमच्या मेन फंक्शनची सुरुवात करता, जे की आहे आपला स्टार्टिंग पॉइंट. ओके, आणि यामध्ये तुम्ही तुमचा कोड लिहिणार आहे विच एंड्स विथ रिटर्न स्टेटमेंट, जिथे तुमचा प्रोग्राम एंड होतो. ओके, यामध्ये तुम्ही जे काही तुम्हाला प्रिंट एफ जे काही लिहायचं तुम्ही लिहू शकता. आणि अशा भरपूर सगळ्या हेडर फाईल्स तुम्ही यामध्ये इन्क्लूड करू शकता. हेडर फाईल्समध्ये तुमच्या जे काही तुम्ही प्री डिफाईन्ड फंक्शन्स यूज करणार आहे, जसं आपण प्रिंट एफ यूज करतो. ओके, त्या सगळ्यांची डेफिनेशन्स किंवा ज्या काही लायब्ररीज आहेत त्या तुमच्या हेडर फाईल्समध्ये इन्क्लुडेड असतात. ओके, हे एक बेसिक स्ट्रक्चर मी साईडला ठेवते बिकॉज हे आपल्याला हेल्प करणार आहे नेक्स्ट पूर्ण प्रोसेस किंवा समजण्यासाठी. सो एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम याला म्हणून तुम्ही म्हणू शकता, किंवा लाईफ सायकल ऑफ सी प्रोग्राम, हे पण तुम्ही एक सेकंड टर्म आहे या कन्सेप्टसाठी. सो कन्फ्युज नाही व्हायचं. इफ पेपरमध्ये तुम्हाला आलं की लाईफ सायकल लिहा, ते इट इज नथिंग बट द एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम. ओके, सो आपला प्रोग्राम स्टार्ट होतो हेलो डॉट सी पासून, ज्यामध्ये तुमचा कोड आहे. ओके, सो नेक्स्ट काय होईल, ही जी हेलो डॉट सी प्रोग्राम आहे, ही कोणाकडे जाणार आहे, प्री प्रोसेसर. कोणाकडे, प्री प्रोसेसर. प्री प्रोसेसर. ओके, प्री प्रोसेसर काय करेल, प्री प्रोसेसर बाकी काही रीड करत नाही. ज्या काही तुमच्या ह्या ज्या हॅश वाल्या लाईन्स आहे, द लाईन्स विच स्टार्ट फ्रॉम हॅश, ओके, ज्या लाईनची सुरुवात हॅश पासून सुरू होईल, त्याच लाईन फक्त प्री प्रोसेसर रीड करेल. आणि रीड करून काय करणार आहे, एक एक्सपांडेड कोड तो तयार करतो. तुम्हाला मी सांगितलं होतं की याला असं कन्सिडर करा की हे तुमचे हेडिंग्स आहेत, लेसनचे हेडिंग आहे. यामध्ये पूर्ण आपण अख्खा 10 किंवा 15 पेजेसचा लेसन नाही लिहिणार आहे. आपण त्यामध्ये फक्त लेसनचे हेडिंग इन्क्लूड करताय. ओके, सो प्री प्रोसेसर काय करेल, त्या कोडला एक्सपांड करेल. ठीक आहे, सो जेव्हा एक नॉर्मल डॉट सी फाईल प्री प्रोसेसरकडे जाते, ही फाईल एक्सपांड होऊन येते. आता आपल्याला याच्यामध्ये काय, एक्सपांडेड सोर्स. ओके, सो एक्सपांडेड सोर्स जेव्हा होतो, तेव्हा हेलो डॉट सी वरून त्या फाईलचं एक्सटेन्शन चेंज होईल कुठे, हेलो डॉट आय वरनं. ओके, फर्स्ट स्टेप सगळ्यांना समजली. नॉर्मल आपल्याकडे सी प्रोग्राम आहे, हेलो डॉट सी त्याचे हेलो डॉट सी त्या फाईलचं नाव आहे, डॉट सी त्याचं एक्सटेन्शन आहे. प्री प्रोसेसरकडे आपण ती फाईल पाठवणार आहे, की आपण नाही पाठवू, बट ते बॅकएंडला ही प्रोसेस फॉलो होते. फर्स्ट प्री प्रोसेसरकडे जाईल आणि प्री प्रोसेसर बाकी कुठला कोड काही नाही करणार, फक्त ज्या लाईन तुम्ही हॅश पासून सुरू करणार आहे त्या लाईनला एक्सपांड करेल. ओके, सो प्री प्रोसेसरचं जे आउटपुट असेल ते काय असणार आहे, एक्सपांडेड सोर्स. ओके, एक्सपांडेड सोर्स आणि एक्सटेन्शन हेलो डॉट आय. तुम्हाला मी एक वेळ थेरीमध्ये दाखवते की थेरीमध्ये काय केलंय. आपण एक एक प्रोसेस बघू आणि एक एक थेरी बघू. सो प्री प्रोसेसरचं काय काम आहे, इट हँडल्स द लाईन स्टार्टेड विथ हॅश, लाईक हॅश इनपुट, हॅश डिफाईन एक्सेट्रा. इट इन्क्लूड्स द हेडर फाईल, रिप्लेसेस मॅक्रोज, रिमूव्ह कमेंट्स वगैरे, हे सगळं त्याचं काम आहे. द आउटपुट ऑफ द फाईल विल बी हेलो डॉट आय. आउटपुट काय असणार आहे, हेलो डॉट आय, ती आपली प्रोसेस्ड फाईल आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता हेलो डॉट आय नंतर काय होईल, ई प्री प्रोसेसर नंतर ही जे फाईल आहे, ही फाईल जाणार आहे कोणाकडे, कंपायलर. ओके, कंपायलर. आपण आता बघणार आहे कसं स्टेप बाय स्टेप आपला कोड, ज्याच्यामध्ये 0-1 आपण कुठेच लिहिलं नाहीये, 0-1 फॉर्मॅट कुठेच लिहिलं नाहीये, ते कसं हळूहळू करत 0-1 फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या कम्प्युटरला भेटणार आहे. ओके, कंपायलर काय करतो, कंपायलर तुमचा हा जो एक्सपांडेड सोर्स कोड आहे त्याला असेंब्ली कोडमध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये, असेंब्ली कोड. ओके, असेंब्ली कोड म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं असेंब्ली कोड काय आहे. आय थिंक मी त्याला इरेज केलंय. बट आधी सांगितलं की असेंब्ली कोड म्हणजे नॉर्मल ज्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स असेल. नॉर्मल 0-1 नसेल, बट ऍड सबट्रॅक्ट अशी इन्स्ट्रक्शन असेल. तो पण एक लो लेवलचाच कोड आहे, बट तो मशीनला कळत नाही. बट ठीक आहे, दिस इज आहे तो क्लोज हार्डवेअरच्या, पण इतका क्लोज नाही जितका आपला मशीन कोड आहे. ओके, सो जेव्हा हे कंपायलर त्याला असेंब्ली कोडमध्ये कन्वर्ट करेल, तेव्हा त्याचे एक्सटेन्शन कशामध्ये चेंज होणार आहे, डॉट एस, हेलो डॉट एस मध्ये. ओके,
कसं एक्सटेन्शन चेंज होत आहे आणि पहिले प्री प्रोसेसर मग कंपायलरमध्ये कसं जात आहे ते इम्पॉर्टंट आहे. सी वरून आय मध्ये एक्सटेन्शन चेंज झालं, मग आय वरून hello डॉट एस. सो आपला प्री प्रोसेसर नंतर काय सेकंड टूल आहे कंपायलर. कंपायलर काय करतो, जी डॉट आय फाईल आहे त्याला असेंब्ली लँग्वेजमध्ये कन्वर्ट करेल. इट चेक्स फॉर द सिंटॅक्स एरर अँड जनरेट द डॉट एस फाईल. डॉट एस फाईल म्हणजे कुठली फाईल, असेंब्ली कोडची फाईल तो कन्वर्ट करून आपल्याला ॲज अ आउटपुट देईल. ओके. स्टिल आता या स्टेपमध्ये आपल्याकडे 01 फॉर्मॅटवाला कोड आहे का? नाही. आपल्याला काय पाहिजे? 0101 फॉर्मॅटवाला कोड पाहिजे. तरच आपण हॅपी आहे. फाईन. सो आता नेक्स्ट मध्ये काय होणार? हा जो असेंब्ली कोड आहे, कोण कोणाकडे जाणार? असेंबलर. कारण की असेंबलरलाच असेंब्ली कोड समजतं. हा कोड जाणार तुमचा असेंबलरकडे. असेंबलरकडे जेव्हा हा कोड जातो, तेव्हा हा कोड कन्व्हर्ट कशामध्ये होतो? ऑब्जेक्ट कोड. ओके. ऑब्जेक्ट कोड ज्याला तुम्ही म्हणता 0101 फॉर्मॅटचा कोड. ओके. 0101 फॉर्मॅट जो आपल्याला पाहिजे तो इथे मिळतो कोण? असेंबलर कडनं. असेंबलर त्याला कन्वर्ट करतो ऑब्जेक्ट कोडमध्ये आणि जे hello डॉट एस ही फाईल होती आधी, ही आता कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? hello डॉट ओबीजे. किंवा कोणी कुठे कुठे कुठल्या बुक्स रेफरन्समध्ये तुम्हाला hello डॉट ओपन मिळेल. इट इज नथिंग बट द सेम. hello डॉट ओबीजे. आता तुम्ही म्हणाल की झालं, ही लास्ट प्रोसेस, लास्ट स्टेप आहे की 0101 मध्ये तर भेटलं आपल्याला. बट नाही, दिस इज नॉट द लास्ट स्टेप. बट त्याआधी नेक्स्ट स्टेप्सच्या आधी आपण बघू की असेंबलरमध्ये मी थेरीमध्ये काय लिहिलं आहे. असेंबलर converts the assembly code into .s into machine level object code, produces the object file with extension .o or .obj. मी जे तुम्हाला सांगितलं, .o पण असू शकतं किंवा .obj. सो अकॉर्डिंग टू द एक्सप्लेनेशन मी तुम्हाला तुमच्या थेरी सुद्धा पण एक एक वेळा रीड करत आहे, सो दॅट तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः रीड करणार तर तुम्हाला इझिली कळेल. नेक्स्ट नेक्स्ट 2-3 स्टेप आहेत अजून आपल्या ही पूर्ण एक्झिक्युशन संपेपर्यंत. नेक्स्ट काय आहे? हा जो कोड ऑब्जेक्ट कोड आहे, हा कोड 0101 मध्ये रेडी आहे. बट हा कोड जातो कोणाकडे? लिंकर. ओके. लिंकरमध्ये काय होईल? लिंकरमध्ये सगळ्या ज्या तुमच्या सिस्टम लायब्ररीज आहे त्या अटॅच होईल. याचा मिनिंग काय? सिस्टम लायब्ररीज काय आहे? लेट से सिस्टम, इथे मी एक पहिले हे लिंकरकडे सांगते मी तुम्हाला, पण लिंकरकडे जेव्हा जातो ना तेव्हा एक्झिक्युटेबल कोडमध्ये रेडी होऊन जातो हा कोड. ओके. एक्झिक्युट म्हणजे आता हा कोड रेडी आहे टू एक्झिक्यूट. बट लिंकर काय करतं? लायब्ररीज जसं मी तुम्हाला म्हटलं, की आपल्याला कुठले कुठले प्री डिफाईन्ड फंक्शन आपण यूज करतो. जसं प्रिंटफ झालं, स्कॅनफ झालं. तर सगळ्यांची डेफिनेशन्स आपल्या एक लायब्ररीमध्ये लिहून असतात. जसं ही ठीक आहे. या आतमध्ये लायब्ररीज आहेत खूप सगळ्या. तर जे काही लायब्ररीज त्याला पाहिजे त्या सगळ्या लिंक करेल. ओके. जसं आता लेट्स से तुम्हाला इथे सांगते मी. तुमचा हा EXE तुमचा हा 0101 फॉर्मॅटचा कोड आहे. ओके. पण या कोडमध्ये तुम्हाला 2 गोष्टी लागणार. हा तर 0101 आहे. बट जी तुमची ही लायब्ररी याला 01 न लिहिता आपण लेट्स से एक्झिक्युटेबल फाईल लिहू. ओके. एक्झिक्युटेबल फाईल जी की इथे मिळते. ओके. याला काय काय लागणार आहे तुम्हाला? तुमचे 0101 फॉर्मॅटचा कोड जो की तुम्हाला ऑलरेडी भेटला असेंबलर कडनं. अजून याला सगळ्या लायब्ररीज लागेल. करेक्ट. लायब्ररीमध्ये ज्यामध्ये पूर्ण डेफिनेशन्स वगैरे सगळ्या लिहिल्या आहेत. तर हे सगळं कॉम्बिनेशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन लायब्ररी जे काही लागतात ते एक फाईल बनते, ती असते आपली एक्झिक्युटेबल फाईल. तो सगळ्या ज्या लिंकर काय काम करेल, लिंक लिंक करायचं काम करतो. तो पूर्ण लायब्ररीज ज्या काही डिपेंडन्सीज आहेत त्या सगळ्या लिंक करायचं काम करतो आणि तुमचा कोड एक्झिक्युटेबल कोडमध्ये रेडी आहे. आणि याचं एक्सटेन्शन काय असणार आहे? hello डॉट EXE. ओके. ही तुमची लास्ट एक्झिक्युटेबल फाईल आहे. यानंतर फाईलचा फॉर्मॅट चेंज होत नाही. फाईलचं एक्सटेन्शन चेंज होत नाही. ही तुमची लास्ट फाईल आहे आणि ही तुमची फर्स्ट फाईल आहे जिथून तुम्ही कोडिंगची सुरुवात किंवा जिथून तुमचा स्टार्ट होतो एक्झिक्युशन. ओके. सो आपण लिंकरचं पण थोडं बघून घेऊ काय आहे तर. लिंकर काय करतो? लिंक्स द ऑब्जेक्ट फाईल विथ नेसेसरी लायब्ररीज लाईक प्रिंटफ वगैरे वगैरे. अँड देन क्रिएट्स द फायनल एक्झिक्युटेबल फाईल युजुअली विथ एक्सटेन्शन डॉट EXE. एक्सटेन्शन असेल, आउटपुट काय यायचं? डॉट EXE फाईल. ओके. आता तुमच्याकडे एक्झिक्युटेबल फाईल आहे. बट कुठली पण गोष्ट एक्झिक्यूट करण्यासाठी ती गोष्ट रॅममध्ये म्हणजे मेमरीमध्ये, तुमचा मेन मेमरी, सेकंडरी मेमरी, हार्ड डिस्क वगैरे नाही. तुमची जी मेन मेमरी आहे त्यामध्ये येणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कुठली इमेज ओपन करायची आहे काय, पण ती मेमरीमध्ये असली पाहिजे. तरच ती इमेज ओपन होईल. करेक्ट? तुम्ही समजा लेट्स से तुम्ही ती इमेज डिलीट केली. कोणीतरी तुम्हाला WhatsAppला इमेज पाठवली, बट त्या पर्सननी ती इमेज डिलीट केली, तर ती मेमरीमधून गेली तुमच्या. तर तुम्हाला ती एक्सेस नाही करता येणार. सो कुठल्या पण गोष्टी प्रोसेस व्हायला, कुठल्या पण प्रोग्राम्स प्रोसेस व्हायला, त्या ज्या फाइल्स आहे, ही आता मेमरीमध्ये नाहीये. त्या सगळ्या फाइल्स तुम्हाला मेमरीमध्ये आणावं लागेल आधी. नंतरच ते CPU त्याला एक्झिक्यूट करतो आणि तुम्हाला आउटपुट मिळेल. सो ही जी AXE फाईल आहे, ही तुम्ही कशामध्ये आणणार आहे? तुमच्या मेन मेमरीमध्ये, ज्याला आपण काय म्हणतो? रॅम.
ओके. सो आता हा जो EXE फाईल आहे पूर्ण ज्यामध्ये 01 फॉर्मॅटचा हा तुमचा रॅममध्ये येईल. ओके आणि हे रॅममध्ये आणायचं काम कोण करतो? लोडर. ओके. लोडर विल लोड युअर EXE फाईल इंटू द रॅम. रॅममध्ये आली तो इफ त्याला काही एरर भेटले, रन टाईम एरर ज्याला आपण म्हणतो. रन टाईम एरर इथे मिळतं. ओके. कंपाईल टाईम एरर ड्युरिंग हे जे वरच्या प्रोसेस आहे तिथे तुम्हाला कंपाईल टाईम एरर मिळतो. पण रन टाईम एरर या प्रोसेस मध्ये मिळतो, की रॅममध्ये म्हणजे लोड करायच्या वेळेस त्याला काही असे एरर्स भेटले तर तो तुम्हाला एरर देईल. अदरवाईज तुम्हाला सक्सेसफुली तुमचं आउटपुट मिळणार. सो इन दिस वे तुमचा जे पूर्ण फाईल आहे, पहिले 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या कधी, की करंट स्टेटस काय आहे, करंट एक्सटेन्शन काय आहे तुमच्या फाईलचं आणि कुठल्या टूलमध्ये ते जाणार आहे. याला आपण टूल किंवा टूल म्हणू शकतो इझी लँग्वेजमध्ये, की प्री प्रोसेसर, कंपायलर, असेंबलर, लिंकर, लोडर आणि एक्सटेन्शन कसे-कसे चेंज होऊन बघा आपल्याकडे पहिले .c फाईल होती. ओके. .c फाईल ज्यामध्ये नॉर्मल सीचा तुम्ही हाय लेवल लँग्वेजमध्ये कोड लिहिला, बट ते हळू-हळू चेंज होतपर्यंत आपल्याला EXE फाईल मिळली, ज्यामध्ये 0101 फॉर्मॅटमध्ये कोड आहे आणि हाच कोड आपल्या मशीनला समजतो आणि हाच कोड मशीन एक्झिक्यूट करतो. ओके. सो इन धिस वे तुमचा पूर्ण जो कोड आहे .c मधनं .exe मध्ये कन्व्हर्ट झाला. लोडरचं पण मी एक्सप्रेशन टाकलंय, की लोडर लोड्स द एक्झिक्युटेबल फाईल इंटू रॅम, एक्झिक्यूट्स द प्रोग्राम, आउटपुट काय आहे? प्रोग्राम रन्स ऑन द स्क्रीन, जे तुम्हाला आउटपुट दिसतं. नॉर्मल एक समरी दिली आहे मी, की .c फाईल आहे ती .i मध्ये कन्व्हर्ट होईल प्री प्रोसेसर थ्रू गेली तर. मग .i फाईल .s मध्ये, मग .s फाईल असेंबली थ्रू काय होतं? असेंबली थ्रू पूर्ण जे तुमचं कंपायलर तुम्हाला ही जी .s फाईल असेल ते असेंबली कोड आहे. सो जो असेंबली कोड आहे तो एक नॉर्मल कोडमध्ये म्हणजे ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्व्हर्ट होईल. तो असेंबलर काम करेल. सो हा .o म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट कोड. आता ऑब्जेक्ट कोड म्हणजे 0101 फॉर्मॅट. बट 01 फॉर्मॅटला पण तुम्हाला लिंक करावं लागेल सगळ्या लायब्ररीज. ते कोण काम करेल? लिंकर. लिंकर तुम्हाला EXE फाईल देईल आणि लास्ट EXE फाईल ही लोडरच्या थ्रू तुम्हाला मेमरीमध्ये लोड करावं लागेल आणि तुमचं आउटपुट डिस्प्ले होईल. ओके. सो इन धिस वे हा खूप इम्पोर्टंट क्वेश्चन आहे, खूप इम्पोर्टंट कन्सेप्ट आहे. मोस्टली तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण खूप वेळा विचारतात. इफ तुमचं C++ असेल लँग्वेज, तरी पण तुम्हाला विचारणार. तर हे एक्झॅक्ट सेम नसेल, हे जे काही प्रोसेस आहे. बट काइंड ऑफ सेम असतं. काही-काही गोष्टी चेंज होईल. पण आपण सी शिकत आहे म्हणून मी तुम्हाला हा एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम पूर्ण शिकवला. तुम्ही मध्ये-मध्ये स्क्रीनशॉट घ्या थिअरीचा तुम्हाला पाहिजे असेल तर आणि एक वेळा तुम्ही असं जसं मी डायग्राम काढून रन करून डायग्राम काढली, तसं तुम्ही पण करून बघा. हा व्हिडिओ थोडा मोठा झालाय, लाइक 17-18 मिनिटाचा होईल. बट एक्सप्लेनेशन मी याला डिवाइड नाही करू शकले बिकॉज एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणं इम्पॉर्टंट होतं. सो प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा आणि समजून घ्या. काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू. थँक यू सो मच.